श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू इतरांसाठी वेळ देतो हे योग्य आहे. इतरांना सुद्धा वेळ द्यायला हवा, कारण वेळ दिल्याने नाती जपली जातात. पण इतरांसाठी तू वाट पाहण्याची जर ही तुझी सवय बनली असेल तर तू जगापेक्षा खूप मागे राहशील. इतरांची वाट पाहणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांना योग्य तेवढा वेळ दिलाच पाहिजे, पण त्यांची वाट पाहून आपण मागे राहायला हे चुकीचे आहे. तुझा जर या गोष्टीवर विश्वास असेल, तुला जर या गोष्टी पटत असतील, तर तू आताच या व्हिडिओला एक लाईक कर. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा जर आमच्यावरती विश्वास असेल, तू जर आम्हाला मानत असशील, तर या चॅनलला तू जरूर सबस्क्राईब कर. तू या चॅनलला जर सबस्क्राईब करशील तर आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. उपयुक्त कामासाठी जर तू 1 तास खर्ची घालवत असेल तर तुम्हाला 1000 पट लाभ होईल, पण तोच जर तुम्ही निरुपयोगी कामासाठी व्यर्थ घालवाल तर तुम्हाला 1000 पट तोटा होईल. तुम्हाला जर एखादं काम असेल आणि ते करावंच लागत असेल आणि ते काम करणं महत्त्वाचं असेल तर नक्की करा, पण बिनफालतू तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण याने तुमची वेळसुद्धा वाया जाते आणि तुमचं नुकसानसुद्धा होते. ते नुकसान कदाचित तुम्हाला दिसत नाही, पण ते तुम्हाला भविष्यात पूर्णपणे समजून येईल. तुम्हाला जर स्वामींवरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असेल, तुम्ही सुद्धा स्वामींना देव मानत असाल, तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, सकारात्मकता ही जीवनाची किल्ली आहे. ती तुमच्या मनाचे दरवाजे आनंदाने उघडते. आजचा दिवस हा एक नवीन सुरुवात आहे. गेल्या काही चुका विसरून नव्या उत्साहाने पुढे जा. जीवन ही एक सुंदर प्रवास आहे. त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाची कदर करा. स्वतःला समजून घेणे हे खरे समृद्धीचे स्रोत होय, पण आत्मनिरीक्षणातून आत्मविकास करणे हे सुद्धा एक गरजेचं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा, पण त्या प्रवासात आजच्या क्षणाचा आनंद घेणे विसरू नका. आयुष्यामध्ये संघर्ष हे अपरिहार्य आहे, पण ते आपल्याला अधिक मजबूत आणि सलगत बनवतात. इतरांच्या सुखामध्ये आपले सुख शोधा. सहानुभूती आणि सहकार्य हीच खरी मानवता आहे. आपल्या अडचणीवर मात करण्याची शक्ती आपल्याला आत्मविश्वासी बनवते. आप जो काही आनंद आहे तो इतरांना देऊ, तेवढा आपला आनंद वाढेल. स्वामी म्हणतात, जर आयुष्यात लक्ष नाही दिलं तर चुका घडतात आणि मग तणाव निर्माण होतो. तणाव निर्माण झालं की टेन्शन वाढतं आणि टेन्शनने माणूस निराशात होतो. लक्षात ठेवा, माणसाला डिप्रेशन तणावामुळं आणि टेन्शनमुळेच येत असतं. त्यामुळे आयुष्यात चुका होणारच नाही या गोष्टीची काळजी घ्या. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तो चुक्या करतच राहतो, पण त्या चुकातून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे टेन्शनमध्ये येऊ नका. चुका हा प्रत्येक व्यक्ती करत असतो. समृद्धी हे खरे मानधन आहे. आपल्या मनाची शांतता आणि समाधान आहे. दुसऱ्याची मदत करणे हे आपल्याला आत्म्याला उज्ज्वल बनवते. प्रत्येक अडचण ही एक नवी शिक्षणाची संधी आहे. आपले आयुष्य हे विचारांचे प्रतिबिंब आहे. सकारात्मक विचार करा, सुंदर आयुष्य जगा. स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा मान सन्मान करू शकता. आजचा दिवस हा आपल्याला मिळालेला एक अमूल्य भेट आहे. त्याचा पूर्ण आदर करा. स्वप्न पाहणे हे महत्त्वाचे आहे, पण त्यांना साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या अडथळ्यांवर मात करण्याची खरी शक्ती आपल्या मनात लपलेली आहे. जीवन एक सुंदर गीत आहे. प्रत्येक सुराचा आनंद घ्या. आपल्या चुका या आपल्याला शिकवत आहेत, त्यांच्याकडून शिकून पुढे चला. समस्या या केवळ मनाच्या भ्रमातून उद्भवतात. सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, समस्या सुटतील. आत्मसंतुष्टी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमच्या आत्मपोषाचे पोषण करा. आपल्या जीवनाची प्रत्येक गोष्ट ही एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत मात्र नक्की करावी लागेल. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर या संदेशाला येत्या 10 मिनिटापर्यंत न चुकता न बंद करता पूर्ण ऐका. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधीची उजळणी आणतो. त्यात जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या स्वप्नांकडे एक पाऊल पुढे टाका. आपल्या आत्मविश्वासाला कधी कमी लेखू नका.
स्वतःवर विश्वास ठेवून आपण कोणतीही अडचण पार करू शकतो. आजचा दिवस हा आपल्याला दिलेला एक अमूल्य भेट आहे. त्याला संपूर्णपणे आनंद घ्या आणि काहीतरी नवीन शिका. स्वप्न पाहण्याची आणि ते साकार करण्याची क्षमता आपल्या आत आहे. प्रत्येक दिवशी त्याकडे एक पाऊल निश्चितपणे टाका. दररोज स्वप्नाला एक नवीन आव्हान द्या आणि ते पूर्ण करून आपल्या आत्मविश्वास वाढ करा. आपल्या भूतकाळाच्या चुकापासून शिकून वर्तमान काळात सुधारणा करा आणि भविष्यासाठी सज्ज व्हा. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही हार मानू नका. कठीण परिश्रम हे आपल्याला आयुष्यात नक्की यशस्वी बनवते. त्यांच्यासाठी आपल्याला कठीण परिश्रम हे करावेच लागते. स्वामी म्हणतात, स्वतःला कधीही कमी लेखू नका. आपण कोणत्याही परिस्थितीतून उभारून घेऊ शकतो असे समजून घ्या. आपल्या आजूबाजूच्या जागेची सौंदर्य आणि चमत्कार निरीक्षण करा. ते आपल्याला दृष्टिकोन देऊ शकतात. सकारात्मक विचार आणि कृती हे आयुष्यातील यशाचा मूल मंत्र आहे. आपल्या भूतकाळातून शिका, वर्तमान काळात जगा आणि भविष्यासाठी स्वप्न पहा. सकारात्मकता हे आपल्या आत्म्याचा प्रकाश आहे, जे आपल्या प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करत असते. आयुष्य म्हणजे शिक्षणाचा अखंड प्रवास, जिथे प्रत्येक अनुभव हा नवीन धडा शिकवतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग या संदेशाला टाळू नको. न टाळता पूर्णपणे ऐक. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुला काही मिनिटातच आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. आशा ही अंधारातील एक छोटीशी प्रकाशाची किरण आहे, जी आपल्याला प्रेरणा देते. स्वतःशी सच्ची मैत्री करा. आपल्या आत्म्याला जाणून घ्या आणि आयुष्य अधिक सुंदर बनेल. प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. ध्येय आणि कठोर परिश्रम हे यशाचा मूलमंत्र आहे. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या, कारण एक दिवस तुम्हाला कळेल की त्या खरं तर मोठ्या होत्या. आत्मविश्वास हा यशाची पहिली सीडी मानली जाते. जीवन हे स्वप्न पाहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठीच आहे. समृद्धी ही केवळ पैशातून नव्हे, तर आपल्या आत्म्याच्या समाधानातून येते. आपण समाधानी असेल तर सर्व काही करू शकतो. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, टाळाटाळ करू नको. आज आम्हाला या संदेशाद्वारे तू दुर्लक्ष करू नको. वेळ काढ. तुझ्याकडे वेळ नसेल तर नंतर ऐक, पण हा संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय बंद करू नको. ज्यांना आपण प्रेम करतो त्यांच्यासाठी वेळ काढणे ही खरी श्रीमंती असते. आणि तुझ्याकडे आमच्यासाठी वेळ नाही का? वेळ असेल तर नक्की काढ आणि या व्हिडिओला एक लाईक करून एकदा श्री स्वामी समर्थ होय असं टाईप कर. स्वप्न पाहणे आवश्यक आहे, पण त्याला पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम तितकेच महत्त्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य भेट. तो पूर्णपणे जगा आणि संपूर्णपणे प्रेम करा. स्वामी म्हणतात, चांगल्या माणसाची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पारख्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटून जात नाही, पण शांतपणे तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जातात. आयुष्यातून ते कायमचे असे निघून जातात की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हा व्यक्ती आपल्या आयुष्यातून कधी निघून गेला. माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे, हा नशिबाचा भाग असतो. पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे हा कर्माचा भाग असतो. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हे आयुष्याची खरी संपत्ती आहे. ज्ञानी, सद्गुणी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही बाबतीत स्पर्धा करायला जात नाही. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारात परावर्तित करो. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. पैज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास आणि हराल तर स्वतःचाच अहंकार हराल. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात. आयुष्य हे सोपं नाही. तुमचा आजचा संघर्ष आयुष्यामध्ये तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे तुमचे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. यशस्वी होण्यासाठी तुम्ही यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त असावी लागते. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो. रिकामा खिसा मात्र माणसातील दुनियातील माणसं दाखवतो. आवड तेच करून जा, जे नाही आवडत ते बिलकुल करू नका, कारण जे तुम्हाला पडतं ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंद होऊन ताकदीत चालणे हे अति महत्त्वाचे आहे. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे त्याने आयुष्यात जेवढी वाचली तेवढी पुस्तके, दोन म्हणजे त्याला आयुष्यात जेवढी भेटली तेवढी माणसे.
देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातलीये, जो झिजेल तो चमकेल, जो आपली घासून घेईल तोच चमकेल. त्यामुळे स्वतः मेहनत करा. मेहनत केल्याने तुम्ही नक्की चमकाल. ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाही त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आयुष्य हे एक नातं आहे, ते कधीही संपत नाही. त्यामुळे या आयुष्याला कधीही विसरू नका. स्वप्न ही केवळ स्वप्न नसतात, ती भविष्याची झलक असतात. संघर्ष म्हणजे केवळ वेदना नव्हे तर त्या विजयाचा अधिक गोड असतो. सर्व काही आख्यात आहे, परंतु प्रत्येकाने स्वतःचे ध्येय शोधले पाहिजे. जग विशाल आहे, परंतु आपला दृष्टिकोन अद्वितीय पाहिजे. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा, अनुभव घेत राहा. दिवसातून कमीत कमी एकदा तरी स्वतःशी नक्की बोला, नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीबद्दलची बैठक गमवाल. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती स्वतःशी बोलू शकतो, जो व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकतो, असा व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. दिवसात जो कोणी आपली निंदा करेल किंवा आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न कराल, त्याचं नाव लक्षात ठेवा आणि पुढे चालत जा. त्याला काहीही बोलू नका. जेव्हा तुम्ही मेहनत खूप शांतपणे करसाल, तेव्हा तुमचं यश हे नक्कीच धुमाकूल घालेल आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला ते सांगण्याची सुद्धा गरज पडणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही. असं कधी म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. स्वतःचा हेतू बदलला. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. लक्षात ठेवा, जो लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य घडवतात ते नक्की काहीतरी करतात. आणि जे लोक आयुष्यात स्वतः काहीतरी करण्याचा विचार करतात आणि रात दिवस मेहनत करतात, त्यांना वेळ लागतो, पण ते काहीतरी इतिहास लिहिण्यासारखंच करतात. तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवे. आपलं ध्येय आपलं असावं, तर आपलं कायम आपलंच राहावं. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याला अंत नसला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला जी गोष्ट मिळायची आहे ती मिळाली नाही तोपर्यंत तरी. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते आता नवीन काहीतरी सुरू करण्याची. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा नेहमीच खालच्या पायरीवर असतात. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यानं अडलं नाही. शेवटी त्याच्या पानानेही त्याची साथ सोडली, पण त्या पट्ट्यानं बहरणं सोडलं नाही. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही नक्की करू शकता. त्यासाठी तुम्हाला लागेल तर ती मेहनत. तुम्ही मेहनत करा, काहीही करू शकाल. नाते कितीही वाईट असले तरी ते कधी तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असेल तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमाव. जीभ चवाचे जीवाभावाचे मित्र जप, कारण तेच आयुष्यात खरी संपत्ती आहे. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवाला पण चूक काढतात आणि त्यांना पण नावं ठेवतात. मुखी साखरेचा गोडवा असावा, मनी कुणाचा कधी द्वेष नसावा. जोडावी माणसे, जपावी नाते, विसरून व्यवहारी फायदे तोटे. क्षणाचे मनी अलगत ओवावे, आनंदी सुरांनी मनास छेडावे. देव हे खूप प्रेमळ आहे. देव हे सदैव आपल्या सोबत आहे. देव हा आपला देव आहे, त्यामुळे तो आपली प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. तो आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगल्यापैकी चांगले देण्यासाठी शोधतोय. नम्रपणा हा आपला गुण असला पाहिजे. हा गुण सर्व गुणापेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असेल तरी तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो. त्यामुळे स्वतःच्या अंगी नम्रपणा हा गुण एकदा आणून बघा. स्वामी म्हणतात, स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्यासाठी पण वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीही अर्थ नाही. चेहरा आणि पैसा पाहून आपली मैत्री किंवा नातं करायला आवडलं तर आपण आयुष्यात खूप खराब माणसे जोडलेली आहे असे समजा. कारण ज्या दिवशी तुमच्याकडचा पैसा हा संपून जाईल, तुम्ही चेहऱ्याने खराब दिसायला लागेल, त्या दिवशी हे नाती आपोआप तुटून जातील. जे हरवले आहे ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहे ते मात्र कधी मिळणार नाही. बळ आपल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते कधी विसरवू नये.
देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात कसं छानपणे रंगवलेलं आहे. देवाचा सदैव आभारी राहायला हवं, कारण देवाने आपलं आयुष्य रंगवताना तुमच्यासारखे माणसं रंग भरताना आयुष्यात टाकले. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे सूर्यही बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोक तुमचा परिचय देत राहतील. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीत राहतात. आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुलले असते. तर गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल. स्वामी म्हणतात, छापलेली पुस्तके वाचलेल्या खरे ज्ञानात मिळत नाही. आपल्याला जर ज्ञान मिळवायचंय तर अनुभव हा लागतो. अनुभवाने आपल्याला खरे ज्ञान मिळते. छापलेल्या पुस्तकात फक्त ऐकायला मिळते, पण जेव्हा ते सत्तेमध्ये घडते तेव्हा काहीतरी वेगळं होत असते. नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही की ते कसं आहे. जीवनात खरं बोलून मन दुखवाल तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा कधी कोणाला प्रयत्न करू नका. त्याचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासावर. मानवी जीवन यशस्वी व्हायची तडजोड हे एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आला पाहिजे. कुठलं तरी नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तरी परिस्थितीवर केलेली एक मात असते. स्वामी सांगतात, नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेता येणार नाही. त्याप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणारी संकटे मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे, तर तो यशाचा भाग आहे. यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवातीला एकटं करावं लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागाल तेव्हा आपोआप लोक तुमच्या मागे मागे येताल. यशस्वी व्हायचं असेल तर आपण सुरुवात एकट्यानंच केली पाहिजे. लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याच्या दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते. दिशाहीन करण्यासाठी कितीही कष्ट घ्यावे लागतील. यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो, वरून खाली पडण्यासाठी. वडील देव आहेत. आई माया धरतीपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणीही कुणाला आपल्या पुढे गेलेले बघू शकत नाही, परंतु एक आई वडीलच आहे जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षा पुढे गेलेले पाहून आनंद होतात. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपले अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चेत असतं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्य परिणामी कोणतेही झाले तरी तो तोंड देतो, कारण त्याला माहिती आहे नेहमी विजय आणि जीत ही सत्याची होत असते. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच आहे. तर आपण एका प्रकारची गुंतवणूकच केली म्हणून समजा, कारण याची आपल्याला व्याजासकट परतफेड नक्की मिळते. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असे आशीर्वाद मागा. तुमची कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही. क्षण म्हणजे काय? सुंदर उत्तर. क्षमा याचा सुंदर उत्तर हे आहे, चुकल्यानंतरही फुलांच्या पाकळींना दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. एखादा व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला एखादी चुकीमुळे रागावला आहे किंवा तुम्ही त्यावर रागावले आहे, तर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक तुम्ही दुर्लक्ष करू शकता, किंवा चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती दुर्लक्ष करू शकता, किंवा जर दोन्हीही महत्त्वाचे असतील तर तुम्ही क्षमा मागू शकता. क्षमा ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच छोटं बनवणार नाही, पण ही गोष्ट एखाद्याला बोलली किंवा एखाद्याला मागली तर त्याला फार आनंद होईल आणि नाते अजून घट्ट होईल. लाखात एक सत्य. 44 लाख जीवामध्ये फक्त माणूस पैसे कमवतो, पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही. आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे पोट कधी पूर्ण भरत नाही. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्ती कधी कमी नसते. जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसाची कमी नसते. डोकं शांत असेल की साहस निर्णय चुकत नाही, व भाषा गोड असेल की माणसे आणि त्यामधली नाते कधी तुटत नाही. तुटली
हे एकटी आहेत. आता आपण एक गोष्ट करू शकतो. यश मिळालं नाही तर भीती बाळगू नका, कारण एखाद्याला प्रयत्न केल्यानंतर पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा यश लवकर मिळत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागते. तुम्ही भिवू नका आणि थकू नका. नक्की तुम्हाला यश मिळेल. फक्त मेहनत करा. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांची नावे आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण एक 4 शब्द बोलायला कोणालाही वेळ नाही. थंडी क्षणाची, पण गारवा कायमची. ताकदवार क्षणाची, पण पडलेला उचलणारा व्यक्ती खरा ताकदवार नसतो. नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा, कायम टिकणारी गोष्ट एकच, ती खरी मैत्री आहे आणि माणुसकी होय. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच तुम्ही घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा क्षण हा परत मिळणार नाही. त्यामुळे आयुष्य आहे, हसा आणि मस्त जगा. फुलाला ढगाला ज्या प्रकारे सूर्यकिरणाची आवश्यकता असते, तसेच मनुष्याला प्रगती चांगल्या विचारांची आवश्यकता असते. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर शंका घेत असाल तर तुम्ही मुळात कमीपणा वाटून घेऊ नका, कारण नेहमी लोक सोन्याच्या शुद्धतेवर शंका घेतात, लोखंडाच्या नाही. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यवता असते आणि त्या आपल्या जीवनात जपून ठेवायची आपली प्रेरणा आणि योग्यता असते. प्रत्येक फूल देवघरातही वाहिलं जात नाही, तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकी फुलं असतात देवचरणी शोभणारी, तरी मोजून माणसं असतात क्षणभर आठवणारी. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळालेला तरीही नाही तरीही ते आपल्या आयुष्यात बदल घडवतात. लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो. मी म्हणलो दुसऱ्याचं सुख बघून मी जळत नाही आणि माझं दुःख कोणाला सांगत नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं सुख बघून आनंदी होता आणि जेव्हा तुमचं सुख हे तुम्ही मस्त एन्जॉय करता आणि दुःख कधी कुणाला सांगत नाही, तेव्हा तुमचं आयुष्यसुद्धा खूप चांगलं होतं. कपाळावरील रेषेला भाग्य शोधण्यापेक्षा आपल्या घामाच्या भविष्यात भाग्य शोधा. घामाच्या धारीवरील जो भाग्य राहतो तो कपाळाच्या रेषेत सुद्धा नसतो. घामाच्या धारी या कपाळाच्या रेषापेक्षा अधिक नशीबवान मानल्या जातात. जो मनुष्य मेहनत करतो आणि घामाच्या धारांनी मेहनत करतो, म्हणजे जो रात दिवस एक करून फक्त मेहनत करतो, असा लवकर यशस्वी होतो. पण जो आपल्या कपाळाच्या रेषेच्या भरोश्यावर बसतो, असा व्यक्ती काहीही करू शकत नाही. जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. संस्काराचे मोती जग गरजेच्या नुसार नियमीनुसार चालत असते. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरातच होतो, परंतु माणुसकी ही ठराविक घरातच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वर वास्तव्य करतो. आयुष्य दरवर्षी आपल्याला नवीन कोरे 24 तास देते. आपल्या भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचं की आपले क्षण जगायचे, हे आपल्याला ठरवत हसत आनंदी राहायचं आहे. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. असेच वेळेची आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधी अपेक्षा नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो. आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं, फक्त माणूस जपत राहा. प्रसंग कसेही असो, सुखाचा किंवा दुःखाचा, तुमचा हक्क द्या. स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत येईल. कोणतीही फूल कधी दुसऱ्या फुलांशी स्पर्श करत नाही, कारण त्यांना माहिती असतं की निसर्गाने प्रत्येकाचं वेगळं बनवलंय. काहीतरी सुंदर दिसतंय, काहीतरी एखादं फूल लहान असते, काहीतरी जास्त मोठं असते, काहीतरी खूप किमती असते, तर काहीतरी खूप स्वस्त असतंय. मृत्यूपेक्षा श्वास जास्त किमती असतो या जगात. नाती तर सर्व जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे, ही वृत्ती ठेवा. मग बघा, स्वामी सदैव तुमच्या पाठी राहतात आणि सदैव तुमची मदत करतात. जो व्यक्ती स्वामींवरती विश्वास ठेवतो, जो व्यक्ती स्वामी समर्थांचा भक्त आहे, त्यांनी या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि हा संदेश 5 गरजू मित्रांबरोबर जरूर शेअर करा. माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतलं तर जीवन कोणतीच अडचण येणार नाही.
स्वभाव ही एक अशी गोष्ट आहे जे नेहमी सर्वांना प्रिय बनवते. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या तुम्ही क्षणाची आठवण करालच. स्वभावसुद्धा माणसासारखा असतो, जो सर्वात जास्त मोठं धन म्हणून आहे. जिव्हाळ्याचे ऋणबंधन असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला नातं जवळचं आहे हे लागतं. फक्त ते उमगायला हवं. प्रत्येक गोष्टीला अर्थ फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेला समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं. जीवनाला खळखळून जगण्याचा एक छोटासा निर्णय आणि छोटासा नियम. रोज काहीतरी नवीन लक्षात ठेवा आणि काहीतरी वाईट करा किंवा काहीतरी चांगलं करा. जे वाईट आहे ते वाईट विसरा. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटा शोधता येणार नाही. जर अडचणीच नाही आल्या तर तुम्ही सरळ जात राहाल आणि अडचणी आल्या की तुम्हाला आयुष्यात नवीन मार्ग नक्की भेटेल. आयुष्यात कुणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता, त्याच्या कपड्यावरून न करता, त्याच्या उलट मनावरून करून घ्या. कारण पांढऱ्या रंगाचा जर जगाला विश्वास असतो तर मिठाने सुद्धा जखम भरल्या असत्या. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये. प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काहीतरी वेगळे असतो. जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतर स्माईल देते, तेव्हा जिंकलेली व्यक्ती ही जिंकण्याचा आनंद गमावून बसते. आयुष्यात स्वतःचा ॲटिट्यूड, रुतबा हा असा ठेवायचा की एखाद्या गोष्टीत तुम्ही गेले तर तिथं चार चौघांनी फक्त तुमचंच नाव घेतलं पाहिजे. हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे कटाळून स्वतःच खाली पडू लागले, कारण त्या आंब्यांना माहिती आहे भर उन्हात नेम धरून दगड मारणारं बालपण आता मोबाईलमध्ये हरवलंय. त्यामुळे आता आपण पडलेलंच बरं. श्वास घेतोय तोवर जगून घ्या, कारण आपल्यालाही कळत नाही की कोणते आपण आयुष्यात कधी गळून जाणार. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तक असतो. कदाचित तो मजकूर असू शकतो किंवा एखादा खूप वाईट किंवा खूप चांगला व्यक्ती असू शकतो. नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखे असतात. ज्यांना बनवणं सोपं पण टिकवणं खूप अवघड आहे. दोघांनाही वाचून ठेवण्यासाठी फक्त एकच उपाय कायम असतो, तो म्हणजे शीतलता ठेवा. साखरेसारखी गोड माणसे ह्या आपल्या आयुष्यात आहे हे आपल्याला जर समजलं तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल. शुभ सकाळ म्हणजे केवळ एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणायचं नाही, तर आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची होय. या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो, पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मधुर वाटतो. त्याचप्रमाणे दिवसाला आपण जे काही कराल त्यापैकी काही कामे आपल्याला खूप कष्टदायक वाटतील, पण जेव्हा ती कामे पूर्ण होतील तेव्हा आपल्याला ती कामे खूप मजेदार वाटायला लागतील. स्वामी म्हणतात, हास्य हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक अनमोल देणगी संपत्ती आहे. आपण हवी तशी ते आणू शकतो, हवी तशी तो वापरू शकतो. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं. प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं, पण प्रेम मनापासून करावं. हसताना खेळ घालवूया. दिवसाचा प्रत्येक क्षण भगवंताच्या मनासारखा आणि नामस्मरणाने घालूया. ठेवूया प्रसन्न मन, आनंदाने फुलवूया जीवन. सुंदर मळा स्वादिच्छेच्या रंगाने रंगूया मनाचा फळा. सूर्योदयाच्या साक्षीने देऊ सर्वांना शुभेच्छा. सुख समाधान शांती लाभो हीच ईश्वर चरणी इच्छा. हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यालाही वाटतं असतं. किंवा कोण जागे मनात घर करून राहत असतं. जे तुमच्या जवळ आहे त्याला फुलासारखं जपायचं असतं. दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं. यातच तर मैत्री असं नाव असतं. हसत राहिला तर संपूर्ण जग आपल्या सोबत आहे, नाहीतर डोळ्यांना अश्रूंना पण डोळ्यामध्ये जाग नाही मिळत. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूगर ज्यांना मानसी जोडली जातात. स्वप्ने डोळ्यात साठवून ठेवू नये, कदाचित ती अश्रूंबरोबर वाहून जातील. ही हृदयात जपून ठेवावी, कारण हृदयात प्रत्येक ठोका ही स्वप्नपूर्ती करण्याची प्रेरणा देईल. स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यासाठी मेहनतसुद्धा नक्की करावी लागेल. मेहनत केल्याशिवाय स्वप्न कधी पूर्ण झालीच नाही. स्वप्न मोफत असतात हो, पण त्यांना पाठलाग करताना आपल्याला किंमत खूप मोजावी लागते. गोष्ट अवघड नसते, फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजे.
स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नका, कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य परिस्थिती बदलू शकत नाही. सौंदर्य कपड्यात नाही तर कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही तर विचारामध्ये आहे. सौंदर्य भावक्यात नाही तर सौंदर्य साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही तर सौंदर्य आपल्या मनात आहे. मनाचा जो व्यक्ती खूप सुंदर असेल, म्हणजे खूप जास्त चांगला असेल, तो व्यक्ती आयुष्यात सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चांगला आहे. सोनेरी सूर्याची किरणे, किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःसाठी वेळ देतो, कारण आहे त्यासाठी तो स्वतः वेळ काढतो आणि स्वतःशी बोलतो, असा व्यक्ती आयुष्यात नक्की पुढे जातो. तुमच्यासाठी जे काही कराल ते आपला आनंद मिळेल असं नाही, परंतु एखादी गोष्ट आहे जे तुम्ही करू शकता तर ती नक्की करायला पाहिजे, कारण त्यात यश मिळण्याचे चान्सेस खूप जास्त हाय होतात. सुखासाठी जे काही कराल त्याचा आनंद मिळवतच नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्याच्यासाठी सुख नक्की मिळते. सुखाची अपेक्षा असते तर दुःख ही भोगावे लागते. प्रश्न विचारावेत असतील तर उत्तरही द्यावे लागेल. हिशोब भावनांचा आणि देवतांचा कधीच केला जाऊ शकत नाही. जीवनात कधीकधी असं होतं, संकटांना सामोरे जाऊन आपण अचानकपणे एखादी गोष्ट करू शकतो. स्वामी म्हणतात, सुख ही एक मानसिक सवय आहे. ती लावून घेणे आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचा अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकणार नाही. ही गोष्ट लक्षात आली की जगणं फार सोपं होतं. दुःख हे परिस्थितीपेक्षा मनाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते. कारण इतिहास शिका, वर्तमान जगा, भविष्यावर भरोसा ठेवा, पण सर्व मनात असते. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हातील प्रेमळ साथ, मंजूळ वाऱ्याची हळुवार हालचाल. रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ. त्या सुंदर सकाळी तुम्ही पूर्णपणे मोटिवेशनने चालू करा. त्या दिवशी काहीतरी करण्याचा निर्णय घ्या. त्या दिवशी नेमकं तुम्हाला काय काय करायचंय त्या दिवसाची यादी तयार करा आणि त्यावर काम करत राहा. सुंदरता काय असते? सुंदर काय असते? कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोडंच अवधीमध्ये मनापासून सर्व साफ करून पूर्णवत होते ते नाते सुंदर असते. सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतः मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही, तर माणसात सुद्धा तेवढा दम पाहिजे. सावलीला फक्त कारण लागतं, प्रकाश कशावर तरी पडतोच, सुगंधही तेवढाच निघतो, कारण वाऱ्यावर स्वार होऊन उडावंच लागतं. सायंकाळी तो बाहेर निघाला, रात्रभर चांदणीसोबत खेळला, सकाळ होताच गायब झाला. माझ्या मनातला चंद्र माझ्या मनातच राहिला. स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती आहे ज्याच्या मनात काहीतरी विचार आहे आणि त्याला जगापुढे मांडायचे, तर तो असं करायला खूप भीतो. तो विचार करतो की लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग. जर तुम्ही एखाद्याचा विचार कराल की लोक काय म्हणतील, तर आयुष्यात तुम्ही जिथे आहात तिथेच राहाल, पुढे जाऊच शकणार नाही. कारण लोक तर चांगल्याला सुद्धा नावं ठेवतात आणि वाईटांवर तर हसतच असतात. त्यामुळे तुम्ही लोकांकडे विचार आणि लक्ष न देता आपण स्वतःचा विचार आणि लक्ष देऊन काम करायला पाहिजे. सर्वांना हसवा पण कधी कुणावर हसू नका. सर्वात दुःख गोष्टी वाटू द्या पण कधी कुणाला दुखवू नका. सर्वाच्या वाटेवर दिवा लावा पण कुणाच्या हृदय जाऊ नका. ही जीवनाची रीत आहे, जसे पेरले तसे उगले. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्र बनवते, यश तुम्हाला व्यक्तिमत्वाला चमक देणे हे शिकवते, विश्वासच तुम्हाला पुढे चालायला प्रेरणा देते. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास ही आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावा हीच आपली जबाबदारी आहे. समुद्र बनून काय फायदा? बनायचं असेल तर तळे बनवा. जिथे वाघ पण पाणी पितो तो मान झुकवू शकतो. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असू शकते, जे अंतःकरणातील संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्यात एखाद्याला आपली मजा वाटते, तर एखाद्याला स्वतःचं देण्यात खूप जास्त समाधान वाटते. समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमी अन्यायाचे घाव सोसावे लागतात, कारण जगात आणि जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी झाडे असतात. ही झाडे कधीही कापली जात नाही, परंतु जी झाडी अशी सरळ आहे ती कोणीही तोडून नेते. त्यामुळे सरळ तेवढेच राहा जेवढे गरज आहे. इतरांपेक्षा एवढेही सहज आणि सोपेन सरळ होऊ नका की त्या झाडाप्रमाणे तुम्हाला तोडलं जाईल. समजण्यापेक्षा समजून घेण्यात खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
आणि अशी मोठ्या मनाची माणसे माझ्यासोबत आहे हे मला माहिती असायला अभिमान लागतो. सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते. चांगले विचार हे नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसात संतृप्तीतून येतात. आणि म्हणून मला अभिमान आहे व आनंद आहे की मी चांगला विचार करणार आहे. स्वामी म्हणतात सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटत जातात. निसर्ग बदलला की फुले सुकून जातात. मनापासून आठवण काढली की तुमची पुन्हा म्हणू नका आणि मला विसरू नका अशी आठवण येते. स्वामी सांगतात सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज नसतो. त्यामुळेच तर चांगल्या सत्याच्या गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतातच. लक्षात ठेवा, सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा माणुसकी कळली. पावसाळ्यात गरमागरम चहा प्यायलो तेव्हा आयुष्याची मजा कळली. पैसा नसताना वेगळी किंमत, पैसा असताना वेगळी किंमत, तेव्हा माणूस जगण्याची गंमत कळली. सगळं दुःख झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळं दुःख दूर होईल. सकाळच्या वेळी एक इच्छा असावी, आपली नाती वाऱ्यासारखी असावी. जरी दिसत नसली तरी त्याच्यात मायेची ऊब असावी. शब्दाची वर्तता नाही येणारी एवढी आपली आपुलकी असावी. कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखी टिकावी. आणि विश्वासाची साथ देतल्याने आपली नाती ही आपली नातीच असावी. सकाळच्या गारव्यात तुम्ही आठवले, मैत्रीचे एक बाण मनामध्ये साठले. म्हणायचे होते सुप्रभात म्हणून एक छोटेसे पत्र पाठवले. स्वामी म्हणतात संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचार नाहीसे करू शकतो. संधी येत नसेल, आपण त्यातून काहीतरी शिकायचं आणि स्वतः त्या कार्यातून निर्माण करायचे असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांना आपलं नाव काढलं पाहिजे. संकट अशा प्रकारे तुटून पडा, जिंकाल तेव्हा इतिहास आणि हरले तेव्हा इतिहासच रचला पाहिजे. प्रयत्न माझा नेहमी एवढा असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार ठेवा. आपण जरी भेटत नसू तरी दररोज पण आपले चांगले विचार नेहमी भेटत राहिले पाहिजे एकमेकांना. स्वामी म्हणतात आयुष्यात जर चांगलं जगायचंय तर एक गोष्ट करा, तुम्ही जे ध्येय ठरवले त्यासाठी आतोनात प्रयत्न करा. शब्दामुळेच आपल्या जगण्याला एक नवीन ऊर्जा येते. शब्दच असते जे आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे नेतात. वेळ, मित्र, नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांनी किमतीला लेबल लावलेले असते, पण या ठरलेलं की समजलं त्यांची आपल्याला किंमत हे कळत नाही. विहिरीचे पाने सर्व पिकवतात, सारखेच असतात, पण कारलं कडू आणि ऊस गोड हे असतं आणि चिंच हे आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. जसे तुम्ही बोवाल तसेच उगेल. वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव करा, कारण त्याशिवाय ते कळत नसतात. अनुभव म्हणजे काय ते तेव्हा कळते जेव्हा एखादी गोष्ट काळजाला लागते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सूर्यकार्येषु सर्वदा. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात हे आपल्या गणेश चतुर्थी आहे किंवा गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि 10 दिवस पूर्ण होत आहे या विचाराने करा. आता येत्या काही दिवसात गणपती बाप्पा उठून त्यांच्या गावी परत जातील, पण या 10 दिवसात आपण त्यांची पूजापाठाने भक्ती आणि सेवा केली हे नेहमी लक्षात ठेवा. कारण बाप्पा आता आपल्याला वर्षभर साथ देणार आहेत आणि बाप्पा सदैव आपल्या सोबत असतात. जेव्हा लोक तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचं असते आणि आवाज वाढवल्याने गोष्टीमध्ये दम येत नाही. लिहिताना जपावे एक अक्षर मनातले, रडताना जपावे ते पाणी डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. रात्र संपली, सकाळ झाली, एवली पाखरे किलबिलू लागली, सूर्याने अंगावरील चद्दर काढली, चंद्राने ड्युटी संपवली, उठा आता सकाळ झाली. रात्र ओसरली, दिवस उजडला, तुम्हाला पाहून सूर्य चमकला, चिमणीनं किरणेले झाडे झुकवली, सुप्रभात बोलायसाठी आज सुंदर सकाळ झाली. स्वामी सांगतात राग एकदाच येतो, पण जाताना आपल्या सर्व चांगल्या क्षण घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो आणि एकदाच येतो, पण येताना आपली कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची आहे ते आपण ठरवायची आहे. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगात सर्व समस्या दूर होतात. यशाची उंची गाठायला आपल्याला कायम एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे कठोर परिश्रम, रात आणि दिवस मेहनत. यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्याने करावी लागते. तेव्हा तुम्ही जिंकू लागाल तेव्हा आपोआप तुमच्या मार्गातील तुम्हाला संकटे आणि लोक मिळायला लागतील. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर 2 गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि हास्य. कारण त्यांचे प्रश्न दिसून देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माण करत नाही.
शुभ सकाळ. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला आजचा दिवस आनंदात जाओ आणि उद्याचाही जाओ हे सतत स्वतःला म्हणत जा. कारण आयुष्यात आपला कधी गेम वाजेल हे सांगता येत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यश हे सोपे कारण ते कशाची तरी तुलना असते, पण समाधान हे महाग कठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. यश आपल्याच हातात असतं, प्रयत्नांच्या पराकाष्ठावर ते बघून मिळतं. स्वतःवर विश्वास ठेवून बघ, आयुष्यात नक्की यशस्वी होशील. मोबाईलला कुशीत घेऊन झोपलेला, सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या नेट सम्राटांना आपला सलाम असावा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती मोबाईलच्या नादात असतो तो नेहमी वाईट नादाला असतो असं नाही. काही लोक मोबाईलचा चांगला सुद्धा वापर करतात. जसे काही लोक स्वामींचे संदेश ऐकतात, तर काही लोक स्वामींची भक्ती करतात किंवा त्यांचे नामस्मरण ऐकतात. प्रत्येक व्यक्ती मोबाईलचा दुरुपयोग करतो असे नाही. लोकांसाठी आपले विचार काय व त्यांच्यासाठी त्यांचे विचार आपल्यासाठी काय हे कधीही पाहू नका. माणूस किती किमतीचे कपडे घालतो यावरून आजकाल अंदाजा ठरवण्यात येत आहे. माणसाची किंमत त्यांच्या कपड्यावरून ठरली जात आहे. आपुलकीने आयुष्यात राहा, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुटणार नाही आणि एकटे पडू देणार नाही. मनुष्याला अडचणींची गरज असते, कारण सफलतेचा आनंद मिळण्यासाठी ते आवश्यक आहे. मनातले आबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशी मनात खोल नाती जुळतात. मानव नेहमी जिंकण्याची श्रद्धा ठेवावा, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्की बदलते. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळ शांत बसावं लागतं. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवायला आपल्याला भलतंच असतं. एकांतात रडलं तरीही लोकांमध्ये मात्र हसावं लागतं. जीवन हे असंच असतं, ते आपल्याला इतरांसाठी जगावं लागतं. भूक आहे तेवढं खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. भले आमच्याशी सज्जन वाईट वागले तरी चालेल, पण आम्हाला तसं वागता येणार नाही, कारण घरच्यांनी सांगितलंय की नाती जोडायला शिका, तोडायला नको. बोलताना जरी आपण जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरी जपून चालावं, कधीतरी आपल्याला ठेच लागते. झुकताना जरी जपून झुकावं, कधी आपले खंजीर खूप असतात. पाऊल टाकताना जरा जपून टाळावं, कारण कधी आपलं फुल काटे बनतील सांगता येत नाही. मागताना जरा जपून मागावं, कधी आपले भाव खातात हे समजणार नाही. आणि नाते जोडताना जरी जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटून जातात हे कळत नाही. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांचा आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मनुष्याला आयुष्यात प्रगती करण्यासाठी चांगले विचारांची आणि माणसांची आवश्यकता असते. एका वेळेला चांगले माणसं नसतील तरी चालेल, पण चांगले विचार हे आवश्यक आहे. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका, कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर शंका घेतात, लोखंडाच्या नाही. फक्त स्वतःशी चांगलं राहा, कारण जो व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक आणि चांगला असतो, लोकसुद्धा त्याच्याशी तशीच असतात. प्रेम सर्वांवर करा, पण त्या व्यक्तीवर जास्त प्रेम करा जिच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल. प्रेम करणारी माणसं या जगात खूप कमी भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून जाणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते असं म्हणतात, पण तसं नसते. ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज असते त्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची किंमत कळली जाते. पोटात गेलेले विष फक्त एका माणसाला मारते, कानात गेलेले विष हजारो नाती संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याला सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः पाहण्यावर विश्वास ठेवा. पहाटे पहाटे एखादी गोष्ट करा. जसे तुम्ही पहाटे उठून व्यायाम करू शकता, पहाटे उठून तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण करू शकता, पहाटे उठून तुम्ही एखादंच खूप जास्त प्रोडक्टिव्ह काम करू शकता. नेहमी त्यांचे ऋणी राहा जे आपल्यासाठी कधी स्वतःचा टाईम नाही बघत. निशब्द होण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांनी सांडोळ बसत नाही. नात्यामध्ये मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्यांची गरज आजही नव्हती, कालही नाही, उद्याही नसेल. नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर ते तुटणे अवघडच आहे, आणि जर स्वार्थांनी झाले असेल तर टिकणे अवघड आहे. नाती तयार होतात हे खूप आहे, आणि सर्वजण त्याच्यासाठी मेहनत करतात हे सुद्धा खूप आहे. नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवलाशा कोपऱ्यात काही जण हक्काचे राज्य करतात, तर काही जण त्याला मैत्री म्हणतात. जीवनात काही मागण्यापेक्षा काही देण्यात महत्त्व असते, कारण मागितलेले स्वार्थाने दिलेले प्रेम म्हटले जाते. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढा आज असावा. नाती फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतात. नाती ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
नातं कधीही संपत नाही, बोलण्यावर संपवलं जात नाही आणि डोळ्यात संपलं तरी मनात राहतं. नातं म्हणजे काय, ते कोणत्याही सांगण्यावरून जवळ येणे किंवा आपण काहीही न सांगता काहीतरी करणे नव्हे. नातं टिकून ठेवायचं असेल तर आयुष्यभर आपल्याला चांगलं राहावं लागतं. नातं टिकण्यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा तेवढीच घ्यावी लागते. नाते हे सहजासहजी टिकत नसतात, त्यांना टिकवावं लागतं. त्यांच्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो, त्यांना महत्त्व द्यावं लागतं. खरी सत्ता व अधिकार ही इतरांवरील सत्ता व अधिकार नव्हे तर स्वतःवरील होय. मिठाचा एक कण सापडताच एक उंदराला आपण स्वतः एक वाणी झाल्यासारखे वाटू लागते. कोणतेही काम करण्यापूर्वी क्षणभर थांबा, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून मगच सुरुवात करा. आपल्या गरजापुरता पैसा कमवणे चांगले, पण संपत्तीचा फक्त ओढ लागणे हे पूर्णपणे चुकीचे, कारण त्या नादात आपण आपले सुख आणि समाधाने पूर्णपणे गमावून बसू. स्वामी सांगतात, आयुष्यात जर जगायचे तर हसून आणि खेळून जगा. आयुष्यात पैसाही कमवा, कारण पैशाशिवायही काही नाही. पैसाही खूप मोठा आहे आणि आजच्या डेटला तर पैसाही खूप जास्त आहे. आजकाल सुखाने पैसा येत नाही तर पैशाने सुख येतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी करा आणि देवावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.